स्वाधार योजना 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म बाकी असेल ते विद्यार्थी 15 तारखेपर्यंत त्यांचे फॉर्म कंप्लीट करू शकतात। आणि आता नाशिककडून संपूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांना एक अपडेट देण्यात आलेली आहे की त्या अपडेटमध्ये काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर ज्यांचे फॉर्म बाकी असेल त्यांनी 15 तारखेपर्यंत या महिन्यामध्ये आपले फॉर्म समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचे आहे। ते नवीन असो की रिन्यूअल असो किंवा कोणाच्या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली असो, संपूर्ण तुम्हाला जेही वर्क करायचं हे 15 तारखेपर्यंत करायचं आहे। त्यामुळे आपल्या लॉगिनमध्ये जाऊन ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा आणि लॉग इनमध्ये चेक करा की तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे। जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे आणि जर त्यामध्ये अंडर स्क्रुटिनी असेल म्हणजे तुमचा फॉर्म प्रोसेसमध्ये आहे आणि सेंड बॅक असेल म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे। तर त्रुटी चेक करून तुम्हाला त्रुटी कंप्लीट करायची आहे। त्रुटी कशी कंप्लीट करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेल्या आहे। तर बघू शकता एका विद्यार्थ्याने हा SMS आपल्याला टेलिग्राम चॅनलवर पाठवला। यामध्ये काय दिलेलं आहे बघू शकता। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सहाय्यक आयुक्त कार्यालय नाशिक, आपण सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ऑनलाईन अर्ज जी साईट आहे या साईटवर आपण पोर्टलवर भरला होता। यामध्ये काय म्हटलं आहे बघू शकता। सदरच्या पोर्टलवरती लॉग इन करून आपला अर्ज सेंड बॅक आलेला असल्यास त्यात नमूद केलेली कागदपत्रे 15/3/2025 पर्यंत पोर्टलवर अपलोड करावी व त्याची हार्ड कॉपी कार्यालयास सादर करावी। म्हणजे त्रुटीपूर्ण करूनही तुम्हाला जो तुमचा फॉर्म असेल तो परत तुम्हाला ऑफिसला सबमिट करायचा आहे। आणि यामध्ये प्रोसेससुद्धा दिलेली आहे बघू शकता। सेंड बॅक झालेल्या अर्जाची क्वेरी खालीलप्रमाणे तपासावी। आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे बघू शकता। पोर्टलला लॉग इन करा, जसं की आपण सांगितलं अर्जाचा जो पर्याय आहे तो अर्जाचा पर्याय निवडा, त्यामध्ये जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्यावरती क्लिक करा तर तुम्हाला त्यामध्ये दिलेली क्वेरी दिसून पडेल। त्यानंतर बघा पोर्टलवर बँक खाते तपशील हा टॅब आलेला असून सदर टॅबवर आधार संलग्न बँक खात्याची माहिती भरावी व पासबुकची प्रत कार्यालयात सादर करावी। ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करून त्यांची हार्ड कॉपी कार्यालयात अद्यापही सादर केलेली नाही त्यांनी 18/3/2025 पर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे, यांची नोंद घ्यावी। म्हणजे तुम्ही जर फॉर्म सबमिट नसेल केला तर सबमिट करा। बँक खाते जोडण्याचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे, त्या संदर्भात सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर आहे। तर बँक खाते जोडा आणि त्याची सुद्धा जी प्रत आहे ही तुम्हाला ऑफिसला नेऊन द्यायची आहे। तर अशा प्रकारे ही एक अपडेट आलेली आहे। तर ज्यांचेही हे काम बाकी असेल त्यांनी ती 15/3/2025च्या आत कंप्लीट करून घ्यायचे आहे। कोणाला अडचण असल्यास कमेंट्स करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करू शकता, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार। तर स्वाधार योजना 2024-25 साठी ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर त्रुटी आली असेल तर कंप्लीट करा व स्वाधारच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।